असं म्हणतात की पांडवांनी इथे तप केला आणि महादेवांची कृपा मिळवली। आज आपण पाहणार आहोत पंचकेदारांपैकी एक मध्यमहेश्वर। हर हर महादेव एव्हरीवन। सो ॲज ऑलवेज आम्ही आजही लेट झालेलो आहे। वी जस्ट रीच्ड व्हेनेवर वी ट्रॅव्हल टुगेदर आम्ही कायम एअरपोर्टवर लेट पोचतो। सो दिस इज हाऊ वी स्टार्टेड आवर जर्नी। कुणाल, पावन अँड लेट्स गो। छान एक्सपिरियन्स असणार आहे, खूप एक्साइटमेंट आहे। आम्ही आता आहोत मोपा एअरपोर्टवरती आणि वी हॅव अ फ्लाईट ॲट 2:45, 2:45ची फ्लाईट आहे। तर जाऊया। मध्यमहेश्वराची कथा म्हणजेच महाभारतातील युद्धानंतर पांडवांनी आपल्यामुळे झालेले पाप, ब्रह्महत्या, विशेषतः गोधनाचा विनाश याची क्षमा मिळवण्यासाठी भगवान शिवांचा शोध सुरू केला। परंतु शिव पांडवांना सामोरे जायला तयार नव्हते, म्हणून ते बैलाच्या स्वरूपात हिमालयात लपले। पांडवांनी बैलाचा पाठलाग केला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यात बैल जमिनीत विलीन झाला आणि त्यांच्या अंगाचे वेगवेगळे भाग 5 ठिकाणी प्रकट झाले। त्याच ठिकाणी उभे राहिले हे पंचकेदार आणि मध्यमहेश्वर येथे शिवाची नाभी म्हणजेच शरीराचा मध्य भाग प्रकट झाला असे मानले जाते। आम्ही आता इथून जाणार आहे दिल्ली आणि दिल्लीवरून आमची बस आहे, तर त्या बसने आम्ही जाणार आहे ऋषिकेश। यावेळी तुम्ही असं डिफिकल्ट कोणत्या ट्रॅकवर चाललाय किंवा जो जास्त मोठा आहे त्यावेळी प्रिफर करा की तुम्ही दाल राईस सारखं काहीतरी असं लाईटच जेवण जेवा। त्यामुळे जर पोट शांत तर मन शांत, त्यामुळे पोटासाठी एक लाईट जेवण जेवणं हा खूप एक बेटर ऑप्शन आहे। गोव्यातील मोपा एअरपोर्टपासून आमच्या प्रवासाची सुरुवात झाली आणि महादेवांना भेटण्याची इच्छाशक्ती आम्हाला हळूहळू पुढे नेत होती। These are my partners, Kunal and Pawan. साडेपाच वाजलेत आणि आम्ही आलोय दिल्लीमध्ये इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट अँड वी आर नाव हेडिंग टू आवर कार टू ऋषिकेश। आता आम्हाला एक कार पिक करणार आहे आणि तिथून आम्ही ऋषिकेशला जाणार आहे। सो तुम्हाला या पूर्ण ट्रेकमध्ये एक आयटेनरी पण समजणार आहे, तुम्हाला काय काय गोष्टी कॅरी करायच्या आहेत। तुम्हाला मध्यमहेश जी आपण ज्या मंदिरात जाणार आहे त्या मंदिराची पण तुम्हाला स्टोरी करणार आहे। ऑल्सो ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी प्रिकॉशन्स काही फॉलो करायचे असतील किंवा काही रूल्स असतील मंदिराचे, तर ते सुद्धा मी सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये टिकून राहा। तो एअरपोर्टवरून आता आम्ही पोहोचलोय करोल बाग। आमच्याकडे टाईम आहे 10 वाजेपर्यंत, थोडीफार शॉपिंग कुणाला करायची, तर ती शॉपिंग आवरून आम्ही रात्री 10 वाजता दिल्लीमधून ऋषिकेशला जायला निघणार आहे आणि ऋषिकेशमधून आमचा पुढचा प्रवास चालू होणार। गाडी थांबवली आहे, ड्रायव्हरला भूक लागली सो त्याला जेवण्यासाठी, आणि इथून थोड्याच वेळात एक 3-4 तासात आम्ही आमचं ऋषिकेशचं डिस्टन्स कव्हर करतोय। बट ह्या हायवेवरून ट्रॅव्हल करताना बरेच ढाबे वगैरे आहेत। बाय कार ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही इथे बऱ्याच गोष्टी खाण्यासाठी वगैरे अवेलेबल आहेत। व्हेज जेवण खूप छान मिळते इथे, त्यामुळे व्हेज जेवण जर जेवणारे कोण असतील, व्हेजिटेरियन कोण असतील, तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आणि तुम्ही बघू शकता प्रॉपर चांगले आहेत इकडे हॉटेल्स वगैरे। ही आमची गाडी आहे। सुरुवात खूप छान झाली आहे आणि इट इज फिलिंग जसं जसं जवळ जातोय तसं एक चांगली एनर्जी पण आपल्याला मिळते आणि असे लोक कनेक्ट होत आहेत। आमच्यासोबत अजून एक मुलगा कनेक्ट झालाय ज्याचा ऑलरेडी पंचकेदारचे सगळे ट्रॅक कंप्लीट झालेले आहेत। सो एक गायडन्स पण मिळतोय, त्यामुळे महादेव असेच एक एक माणसं जोडतात आमच्याबरोबर अँड इट फील्स सो गुड। जेव्हा नंदीच्या स्वरूपात महादेव 5 वेगवेगळ्या ठिकाणी 5 ठिकाणी प्रकट झाले, ती जागा म्हणजे पंचकेदार। त्यापैकी पहिलं म्हणजे केदारनाथ, जिथे शिवाच्या बैल रूपातील कुबड पाठीच्या भागाची
पूजा केली जाते. दुसरा म्हणजे मध्य महेश्वर, जिथे नाभी, पोटाचा किंवा मध्य भाग पूजला जातो. तिसरं म्हणजे तुंगनाथ, जिथे हात प्रकट झालेत ते पूजले जातात. चौथा म्हणजे रुद्रनाथ, जिथे शिवाचा चेहरा, मुख पूजलं जातं. आणि पाचवा म्हणजे कल्पेश्वर, जिथे शिवाच्या जटा पूजल्या जातात. उत्तराखंड भागातली हिमालयाची दूरवरची पर्वतरांग बघून मनाला खूप छान वाटत होतं आणि बर्फाचे शिखर बघून ती थंड हवेची झुळूक आम्हाला हळूहळू मध्य महेश्वरपर्यंत पोचवत होती. फायनली आम्ही रांची गावात, रांची विलेजमध्ये पोचलो आहे. एक खूप छान गाव आहे, इथे आमचं स्टे आहे. तर खूप जास्त ट्रॅव्हलिंग झालं आहे. काल आम्ही सकाळी निघालो होतो सावंतवाडीतून मोपा एअरपोर्ट, जे गोव्यात आहे. गोव्यातून आम्ही दिल्लीला आलो. दिल्लीमधून रात्रीच कार करून आम्ही ऋषिकेशला पोचलो. ऋषिकेशला आम्ही गाडी चेंज करून आता रांचीमध्ये पोचलो आहे. तर इथून आमचा ॲक्च्युअल ट्रॅक चालू होणार आहे, बट थोडा टाईम आहे. खूप जास्त ट्रॅव्हलिंग झाल्यामुळे आम्ही थोडंसं गॅप घेणार आहे, 1-2-4 तासांचा. आणि दुपारहून ट्रेक चालू करून आम्ही पुढच्या रस्त्याला निघणार आहे. खूप छान गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकेन तेवढ्या सगळ्या दाखवेन. आणि नंतर आपल्याला फायनली दर्शन होणार आहे आपल्या मधमहेश्वर महादेवांचं. ह्या दिवसांमध्ये इथे बर्फ नसतो जास्त, म्हणजे रांचीमध्ये बर्फ पडतच नाही जास्त. तो खूप आधी पडायचा. पण जिथे मंदिर आहे तिथे एक नॉर्मल डिसेंबर-जानेवारीमध्ये पूर्ण बर्फ असतो आणि बुडा मधमहेश्वर पूर्ण बर्फाची चादर असते. पण सध्या तिथे फुल ग्रीनरी आहे आणि लांबून ग्लेशियरचं खूप छान दर्शन होतं. तू 3 खाल्ल्याशिवाय तर उठ नाही. तू नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही ट्रेकला चालू करतो आहे. आलू पराठे खाल्ले आम्ही, इट वॉज बेस्ट. तुम्हाला खायचं असेल, काही भूक लागली असेल तर तुम्ही इकडे आलू पराठा खाऊ शकता. खूप भारी होता, एनर्जी पण आली. आणि कॉफी पिऊन आम्ही आता निघतोय आमच्या ट्रेकला. ठीक है, ये आपका येस, परफेक्ट. पार्ट ऑफ पंचकेदार श्री मधमेश्वर जी. ठीक है, जो आपका आज का ट्रैक होने वाला है, जस्ट 6 किलोमीटर गोंडा. इसमें आपको बहुत सारे वैलीज, वाटरफॉल्स, अच्छा ट्रेल, ठीक है, फॉरेस्ट ट्रेल, राउंड ट्रीज, स्टेट ट्री ऑफ उत्तराखंड, नेशनल लिस्ट, नेपालीज नेशनल ट्री, बुरांस जिसे हम बोलते हैं, इसका जूस भी बनता है, तो उसको ट्राई कर सकते हो. सो बीच में बहुत सारे स्पॉट्स हैं जहाँ पर आपको बुरा जूस, माल्टा जूस चाहिए, आपको कुछ खाना है, वहाँ पे बनी हुई है. सेकेंड, हम 2 गोंडार देश से आगे किलोमीटर अक्तोली, जहाँ पे अपना स्टे है, वहाँ पे रहेंगे. ठीक है, बीच में आपको वहाँ पे वो मिलेगा मधुगंगा, दो नदियों का संगम है, छोटा सा ब्रिज है. तो इंस्ट्रक्शंस ये है कि यहाँ पे एक वाटरफॉल है पुल के सामने, वहाँ पे किसी को नहीं जाना अंदर. वहाँ पे सब बोर्ड पे लिखा हुआ है. अभी भी जस्ट एक कैजुअलिटीज भी हुई है वहाँ पे, कोई बंदा वहाँ पे. एंड सेकंड, जब आप गोंडार से आगे जा रहे हो अक्तोली धार, फर्स्ट स्टे, तो बीच में वहाँ पे पुल बनी हुई है. ठीक है, नदी सामने बह रही है, तो नदी में नहीं जाना है. ठीक है, आपको व्यूज का एंजॉय लेना है, बिल्कुल सामने से ले सकते हो. ठीक है, अभी जो अपना है पूरा डिक्लाइन है, फिर फ्लैट है. कल का 8 किलोमीटर अपना इंक्लाइन रहेगा. ठीक है, देन वहाँ से अपना मधमेश्वर श्री मधमेश्वर 11,800 एल्टीट्यूड पे है. देन
वहाँ से अपना वहाँ पे मध्य भाग की पूजा होती है, ठीक है। तो मैं पता होगी पंच केदार कहाँ से स्टार्ट हुआ था, आदि शंकराचार्य जी, मैं शॉर्ट में बता दूंगा थोड़ा सा। केदारनाथ में कृष्ण, मध्यमेश्वर में नाभि, तुंगनाथ हार्ट एंड आर्म्स, रुद्रनाथ में फेस, कल्पेश्वर में जटा। टफेस्ट वैसे कुछ है नहीं, ठीक है। आप पॉजिटिव वाइब्स लेके आते हो, ठीक है। अपना एक ट्रैक एक आस्था के उसमें आते हो तो टफेस्ट कुछ नहीं है, सब आसान लगता है। नेचर का व्यूज़ का एंजॉय लीजिए, ठीक है। व्यूज़ को देखते देखते हुए, नेचर है मतलब आप नेचर के साथ चल रहे हो, ठीक है। नेचर भी आपके साथ चल रहा है। इसे आपका नंदी कुंड जाते हैं, इसे नंदा जैसे केदारनाथ इधर जाते हैं। माउंट चौखंबा जो आपका बूढ़ा मध्यमेश्वर के सामने दिखता है, 7129 मीटर, ठीक है। और बाकी और पीक्स आपको यहाँ से दिखेंगी, मंदानी रेंज, सांची निताल वहीं से जाते हैं, ठीक है। तो अपनी यात्रा अच्छे से करनी है, ठीक है। तो सेकंड केदार बहुत अच्छे से समझा, ठीक है। हर बात थैंक यू। चलिए आगे का टाइम स्टार्ट करते हैं, ठीक है। अपना बैक साइड कर लीजिए, ठीक है। ये किसका था? आपला ट्रेक चालू झालेला आहे। हर हर महादेव। आता आम्ही रांचीमधून पुढे निघालोय चालत चालत, अशी वाट आहे। पावन कुणाल वगैरे सगळे पुढे थांबलेत आणि तो गाईड जो आमचा आहे तो पण आहे सोबत। तर तो थोड्याच टाईमपर्यंत आपल्याला गाईड करणार आहे आणि नंतर त्याचा भाऊ येईल। मी ब्लॉग शूट करतोय किंवा या ब्लॉगमध्ये बोलतोय, तर याचा अर्थ असा नाही की कंटिन्यू तुम्हाला बोलत चालायचं आहे। जेवढं तुम्ही जास्तीत जास्त बोलाल तेवढं जास्तीत जास्त थकाल, त्यामुळे थोडंसं कमीच बोला, नाकाने श्वास घ्या आणि नेचरचा आनंद घ्या। जिथे तुम्हाला हा बोर्ड दिसला तिथे तुमचं ॲक्च्युअल ट्रेकिंग चालू झालं आणि यानंतर यापुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाहन दिसणार नाही, ना गाडी ना काहीच। तो तुम्ही आणि तुमच्यासोबत काही खेचर वगैरे दिसेल, कारण इथून पुढचा रस्ता हा चालण्याचाच आहे। ऑलमोस्ट 8 किलोमीटर का कल का ट्रैक, ओके आज तो हमारा 6 किलोमीटर ट्रैक है। ओके, कल सुबह हम लोग निकलेंगे जल्दी। हाँ, ब्रेकफास्ट करके आराम से ना 6:30-7 बजे आप मूव हो जाना, ओके ठीक है। बाकी भाई आपको बताता रहेगा कि कैसे क्या है, कैसे क्या है, ठीक है। और कितना देर तक ट्रेक है, मतलब शाम को कहाँ पे पहुंचेंगे? डायरेक्ट अगर मंदिर में? हाँ देखो, टेंपल से जस्ट 100 मीटर अपना स्टे है, ओके स्टे से अपना टेंपल सामने दिखता है, ठीक ओके। है। तो कितना टाइम लगता है, मतलब वहाँ पे कितना बजे पहुंचेंगे कल सुबह निकलेंगे तो? वो डिपेंड करता है कि आप कैसे चलते हो। ऑलमोस्ट आप 6:30-7 बजे निकलते हैं तो 2-3 बजे आप टेंपल पे पहुंच जाओगे। ओके, मतलब टाइम मिलेगा टेंपल पहुंचने के बाद। अच्छा, और दूसरा दिन वहाँ पे जाएंगे ना बूढ़ा मद में? सुबह 4 बजे उठ के ओके, सनराइज के लिए, सनराइज के लिए, राइट। 4:30 बजे उठ के 6:38-7 बजे के आसपास, उससे भी ज़्यादा जल्दी आपका सनराइज स्टार्ट हो जाएगा, ओके। ठीक है। तो सनराइज इंजॉय करके वहाँ पे बहुत सारे पीक्स वगैरह दिखेंगे ना? चौखंबा इज इम्पोर्टेंट वहाँ के लिए। बाकी एक कालिंदी पास, केदार डोम, केदार पीक ये दिखेगी। ओके। इसके पीछे गंगोत्री यमुनोत्री रेंज है। खूप भारी व्यू आहे वरून, खूप व्यूज बहुत अच्छे मिलेगा। येस येस एक्झॅक्टली, ऑल माउंटेन पीक्स, ग्लेशियर्स आणि पहाटेचे 5-5:30 वाजता। 1-1.5 घंटा लगता है ना मंदिर से ऊपर जाने के लिए? नहीं 45 मिनट्स। 45 मिनट्स जो आपको 360 व्यू मिलता है, एक तो आपको ओके, पनार ओके। बुर्जाल से मिलता है, एक चंद्री शैल से। मंदिर के उधर रख के जा सकते हैं। यस सामान मंदिर के उधर से रख के जा सकते हो। ओके, आपने वहाँ से परफेक्ट। अपना पानी की बोतल हम्म लेके चलनी है, हम्म अपना पूरा कवर होके चलना है, अपना टॉर्च जो आपके पास मोबाइल हम्म। सब टॉर्च, ठीक है। मी आधी गेलोय, ज्योतिर्लिंग असो किंवा महादेवांचं कोणतेही स्थान आम्ही अभिषेक करतो। तुम्ही माझ्या सोमनाथच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी आणि नुपूरने तिथे अभिषेक केला होता। त्यावेळी पण आम्हाला लीड पावननेच दिली होती। यावेळी आता पावन आणि मी सोबतच आहोत, तर आम्ही दोघं मिळून ते लीड शोधू आणि कोणतरी पंडितजी नक्कीच मिळतील। दरवेळी आम्हाला महादेवांच्या आशीर्वादाने सगळं मिळून जातं। सुंदर प्रकृति में ईश्वर का वास होता है, हे ट्रेक सुरू झाल्या झाल्याच अनुभवायला सुरुवात झाली होती। इथल्या बऱ्याच गोष्टी नेचरची देण आहे। आत्ताच आम्हाला त्याने 2-3 झाडं दाखवली, औषधी फुलांची, ज्यांचा एक पर्टिक्युलर टाईम असतो ब्लूमिंगचा, त्यावेळी ते फुलतात। आणि आत्ता जे आम्ही झाड बघितलं ते ह्या गावामध्ये ताप वगैरे आला तर त्याचा रस दिला जातो। आणि ह्या गावामध्ये ॲक्च्युली इथे हॉस्पिटल नाही आहे, जिथे आपण जाणार आहे तिथे एकही हॉस्पिटल नाही आहे। आणि तिथल्या लोकांना गाड्यांचा काही संबंधच नाही, तिथे गाड्या चालतच नाहीत। एकतर तुम्ही चालत फिरा, नाहीतर खेचर वगैरे असं काहीतरी।
त्यामुळे हे लोक ह्या संपूर्ण नेचरमध्येच डिपेंड असतात. त्यांची सगळी औषधं इथेच, त्यांचं खाणे इथेच, आणि म्हणूनच आय गेस त्यांची प्रकृती खूप एकदम हेल्दी असते. ऑल्सो त्यांची स्किन, त्यांचे केस, हे कधी त्यांना ते केसांचे स्किनचे आजार होत नाहीत. सो दिस इज द पॉवर ऑफ नेचर. उतरताना जर व्हिडिओज काढत असाल तर उतरताना पायाखालीच बघून उतरा, नाहीतर व्हिडिओ मोस्टली उतरताना काढू नका, कारण पाय अडकून पडण्याचे चान्सेस आहेत. तर ही जी आपल्याला नदी दिसते हिचं नाव आहे मधुगंगा. ही नदी पूर्ण पंचकेदारला कनेक्टेड आहे. इथून ती नंदी कुंडमध्ये जाऊन तुम्ही रुद्रनाथ वगैरे असं मिळून सगळ्या नद्यांना कनेक्टेड आहे. आणि तिथूनच आपल्याला त्या नदीच्या साईडने जायचं आहे पुढे. आणि तिथे ते गाव आहे, जर दिसत असेल तर त्या गावात आम्हाला इथून जायचं आहे. आपला फर्स्ट स्टे तिथे आहे. तर हे 2 डोंगर क्रॉस करून आम्हाला तिथे पुढे जायचं आहे. उत्तराखंडमधील मध्य महेश्वर हे स्थान समुद्रसपाटीपासून जवळपास 3497 मीटर उंचीवर वसलेले आहे. इथे पोहोचण्यासाठी 18 किलोमीटरचा एक मॉडरेट ट्रेक करावा लागतो. तर हा ट्रेक आम्ही केला होता 2 दिवसात. पहिल्या दिवशी 8 किलोमीटर आणि दुसऱ्या दिवशी राहिलेले 10 किलोमीटर. रानसी गावातून ट्रेक चालू केल्यानंतर आपल्याला पहिलं गाव लागतं ते म्हणजे गोंडार. पण गोंडारच्या अलीकडे 750 मीटरवर आपल्याला पाहायला मिळतं हे देवीधार मंदिर. देवीच्या मंदिरासमोर थांबून देवीचा आशीर्वाद घेऊन मधुगंगेचा वाहता खळखळ आवाज ऐकत आम्ही पुढच्या ट्रेकला सुरुवात केली. जे पलीकडे गाव दिसते तिथे आमचा स्टे आहे आज. आणि तिथेपर्यंत आमचे जवळपास 6 ते 7 किलोमीटर पूर्ण होतात. आणि त्यानंतर राहिलेली चढाई आपल्याला उद्या करायची, जी 8 किलोमीटर असणार आहे. तर न थांबता आपण हळूहळू पुढे जाऊया. रानसीपासून पुढे आपण पोहोचतो गोंडार गावात. या टप्प्यात साधारण 6 किलोमीटरचा ट्रेक आहे. नदी, धबधबे आणि शांत वातावरण तुमचा थकवा संपूर्णपणे दूर करून टाकतं. यहाँ पर बैठने के लिए चेअर्स रे. टेम्परेचर साधारणतः 10 डिग्री होतं आणि त्याहूनही जास्त थंड हे पाणी. गोंडार विलेजमध्ये तुम्ही स्टे पण करू शकता, कारण इथे स्टेची खूप छान सोय आहे. आणि त्यापेक्षाही छान आहे इथलं जेवण. आम्ही रेजिस्ट नाही करू शकलो. आम्ही इथेच बसलो, इथेच जेवलो आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. खूप छान जेवण आमचं झालं आहे. डाळ भात, बटाट्याची भाजी आणि तूप. पोट पण भरलं आहे, एनर्जी पण आली आहे आणि खूप एकदम लाईट वेट पण आहे जेवण पोटावर. ह्या लोकांना सगळं सामान आणण्यासाठी खालून सगळं वरती आणावं लागतं. इथे गाड्या येत नाहीत. खेचरवर किंवा पाठीवर टाकून ते लोक सामान इथे घेऊन येतात. त्यामुळे इथे थोडेसे प्राइजेस हाय आहेत जेवणाचे म्हणा किंवा कसले पाणी बॉटल किंवा जे काही तुम्ही इथे घ्याल. पण यांच्यासोबत बार्गेन करू नका, यांची मेहनत आहे इथपर्यंत आणायची. आंटी खाना बहुत ही अच्छा था. आता आम्ही जेवून निघालो आणि आमचा पुढचा स्टॉप म्हणजे आजचा चेकपॉईंट आहे बनतोली गाव. तिथे आम्ही स्टे करणार आहे. आणि उद्या सकाळी आमचा मधमहेश्वरचा फायनल चढाव चालू, जो असेल 8 किलोमीटरचा. ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे सरळ. ते तिथे जे गाव दिसतंय तिथे आपला आजचा स्टे आहे. पुढे पुढे जातोय
थांब रे हळूहळू चढ. इनको बोलो वहाँ पे थोड़ा होल्ड करना, जहाँ पे सर रास्ता खराब हो वहाँ पे साथ में चलेंगे. थोड़ा खैर रस्तो खराब गावलो मात्र जरा होल्ड कर, उधर से साथ में चलेंगे ऐसा चंदन भैया कह रहे. ठीक है चलो. ओके ओके ओवर. वॉकी टॉकीवर बोलताना तर नीट बोल माझ्याबरोबर. खूप भारी जागा आहे आणि थोड्या टाइम नंतर जी ब्रीज येते, थंड हवा येते, त्याने एनर्जी आपली फील होते पुन्हा. आणि लोक पण खूप भारी आहेत, चांगलं असिस्ट करतात, प्रत्येक गोष्टीत हेल्प करतात. आणि जेवण खाणं हॉस्पिटॅलिटी ऑल गुड. सब महादेव की देन आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. गोंडार विलेजमधून वंतोली विलेजमध्ये जाताना एक खडतर पॅच आहे, त्यामुळे इथून चालताना थोडंसं पायाखाली लक्ष ठेवून हळूहळू चालत. होने पे ना एकदम से बिच्छू जैसा टंक का महसूस होता है, कहाँ तेज दर्द होता है. अच्छा, हे जे पान आता आपण बघितलं त्याला जर तुम्ही टच केलात किंवा चुकून तुमचा जर त्याला स्पर्श झाला तर विंचू चावल्यासारखं पेन आहे. इतके त्याचे डेंजर काटे आहेत. तर अशा झाडांपासून थोडंसं लांबच राहिलेलं बरं. वंतोलीमध्ये पोहोचण्यासाठी हा छोटासा सुंदर साकव क्रॉस करून जावा लागतो. पाण्यात आम्हाला उतरायचं नाही असं बोललं होतं, कारण पाण्याचं टेम्परेचर खूप कमी होतं आणि प्रवाहामध्ये ते जीवाला धोका पण होऊ शकतो. थोडासा खडकाळ रस्ता असल्यामुळे आम्ही केअरफुली इथून निघालो आणि जसं जसं पुढे जात होतो तसं तसं डिरेक्शन मार्क केलेले होते, त्यामुळे आम्हाला समजत होतं की रस्ता नक्की कुठून आहे. जर तुमच्यासोबत गाईड असेल ते तुम्हाला गाईड करतीलच. जर तुम्ही सोलो किंवा एका ग्रुप म्हणून इंडिव्हिज्युअली येत आहे तर असे मार्क्स केलेले आहेत इथे. फायनली आम्ही इथे वंतोलीला पोचलेलो आहे आणि आमचा इथे आज स्टे आहे. फक्त आता आम्ही थोडंसं संगमावर इथे आलो आहे आणि आमचा स्टे तिथे आहे वरती, तिथे. मगाशी आम्ही पिलेलं बुरांश पिलेलं आणि आता आपण पिणार आहे माल्टा. दीज आर द जंगल फ्रूट्स आणि त्याचं एक ज्यूस मिळणार आहे जे आपल्याला एनर्जी देणार आहे. सो वी आर हॅव्हिंग माल्टा नाव. आम्ही आता आलो अप्पर वंतोली, जिथे आमचा स्टे आहे त्याच्याच टेरेसवरती आम्ही आलो आहे थोडासा सनसेट एन्जॉय करायला. आणि रात्री आम्ही इथे स्टार गेझिंग करणार आहे. रात्री मस्त इथून सगळे स्टार्स दिसणार आहेत. आणि तर आजचा ट्रेक इथेच संपतोय. आज थोडासा आराम आणि उद्या सेम जोशमध्ये, सेम एनर्जीमध्ये, सेम पॉवरमध्ये आणि सेम विश्वासाने आम्ही पुन्हा चढायला चालू करू. हर हर महादेव. गुड मॉर्निंग गाइस. आता दुसरा दिवसाचा ट्रेक सुरू होणार आहे. सकाळी 5 वाजलेत. गरम पाण्याने सुरुवात करतोय.